नमस्कार मित्रांनो, मी सुमती। आज मी तुम्हाला अशा एका चहाबद्दल सांगणार आहे ज्यात दूध नाही, साखर नाही, पण फायदे 100 आहेत। असा चहा मी रोज घेते, तर ज्याने माझं वजन कमी झालं। तुम्ही सकाळ संध्याकाळ दुधाचा चहा पिताना मी पण प्यायचे, पण जेव्हापासून मी दुपारी 3 वाजता हा कोरा चहा, काळा चहा सुरू केला, माझी दुपारची झोप गेली, डोकं जड होणं, थकवा सगळं गायब झालं। आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कोरा चहा म्हणजे नक्की काय आहे, त्याला कोणी काळा चहा म्हणतात, तो बनवायचा कसा, कधी प्यायचा आणि शरीराला त्याचे 12 मोठे फायदे कोणते आहेत, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे। खास करून 40 नंतरच्या महिला आणि शुगर बॉर्डरवर असणाऱ्यांसाठी हा कोरा चहा खूप फायदेशीर आहे। दुधाचा चहापेक्षा वेगळा कसा? बऱ्याच जणींना वाटतं कोरा चहा म्हणजे कडू चहा। अजिबात नाही। दुधाच्या चहात आपण दूध टाकतो, त्यामुळे चहा पावडर मधले जे चांगले घटक असतात अँटीऑक्सिडेंट, त्यांना दूध मारून टाकतं, ते शरीराला लागतच नाही। पण कोरा चहा म्हणजे फक्त पाणी, चहा पावडर, थोडं आलं, तुळस, त्यामुळे त्यातले सगळे चांगले गुण तसेच पोटात जातात। हा चहा आपल्या आजीच्या काळापासून आहे। आधी कुठे रोज दूध होतं, सर्दी झाली की आजी हाच काळा चहा द्यायची, आठवतंय ना? कोरा चहा बनवण्याची योग्य पद्धत, माझी पद्धत, चला आता बनवायला शिकूया। अगदी सोप्पा आहे। 1 कप पाणी घ्या, ते उकळायला ठेवा। पाणी उकळलं की त्यात पाव चमचा चहा पावडर टाका, जास्त नको, नाहीतर कडू होईल। सोबत थोडंसं किसलेलं आलं घ्या, 4-5 तुळशीची पानं टाका, 2 मिनिटं उकळू द्या आणि गाळून घ्या। चव हवी असेल तर अर्धा चमचा मध टाकू शकता, पण साखर आणि गूळ काहीच नको। लिंबाचे 2 थेंब टाकले तरी चालेल। झाला तुमचा औषधी कोरा चहा तयार आहे। दिवसातून 1-2 वेळा पुरे आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ते 12 फायदे कोणते आहेत ते पाहूया। नंबर 1, दुपारची झोप आणि सुस्ती गायब होते। दुपारच्या जेवणानंतर झोप येते, डोकं जड होतं, याला आपण जेवण पचायला जड होणं। कोरा चहात कॅफीन कमी असतं, पण थियाफ्लेविन नावाचा घटक असतो जो मेंदूला फ्रेश करतो, पण धडधड वाढवत नाही, त्यामुळे झोप जाते, पण रात्रीची झोप बिघडत नाही। नंबर 2, शुगर कंट्रोलमध्ये मदत करतो। हा फायदा सगळ्यात मोठा आहे। कोरा चहा रक्तातील साखर पटकन वाढू देत नाही, इन्सुलिनला चांगलं काम करायला मदत करतो। ज्यांची शुगर बॉर्डर लाईनवर आहे त्यांच्यासाठी दूध साखरेचा चहा बंद करून हा चहा वरदान आहे। पण लक्षात ठेवा, हे औषध नाही, फक्त मदत आहे। औषधं चालूच ठेवायची आहेत। नंबर 3, वजन कमी करायला मदत करतो। संध्याकाळी 4 वाजता भूक लागल्यावर आपण बिस्किट, फरसाण खातो, कोरा चहा प्यायल्यावर 2-3 तास भूक लागत नाही आणि त्यात कॅलरी 0, त्यामुळे वजन आपोआप कंट्रोलमध्ये येतं। नंबर 4, हृदयासाठी खूप चांगला आहे हा कोरा चहा। रक्तवाहिन्यांमधली घाण साफ करायला मदत करतो, कोलेस्ट्रॉल कमी होतं, रोज 1 कप प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो, असं संशोधन सांगतं। नंबर 5, पचन सुधारतं, गॅस ॲसिडिटी कमी होते। दुधाच्या चहाने बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते, कोरा चहात दूध नसल्यामुळे ॲसिडिटी होत नाही। उलट आलं आणि तुळस पचन सुधारते, जेवणानंतर 1 तासाने घेतला तर पोट हलकं वाटतं। फायदा नंबर 6, इम्युनिटी वाढते। आलं, तुळस, चहा तिन्हींमध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर आहेत, त्यामुळे सर्दी, खोकला, व्हायरल ताप लवकर होत नाही। पावसाळ्यात, थंडीत तर रोज प्यायलाच पाहिजे। नंबर 7, हाडं मजबूत होतात। ब्लॅक कॉफीने कॅल्शियम कमी होतं, पण कोरा चहात फ्लोराईड आणि मिनरल्स असतात, ज्यामुळे हाडं ठिसूळ होत नाहीत। 45 ते 50 वयाच्या नंतरच्या महिलांसाठी हा खूप महत्त्वाचा फायदा आहे। नंबर 8, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे। शरीरात घाण साचली की चेहऱ्यावर पिंपल्स, केस गळणं सुरू होतं। कोरा चहा शरीर डिटॉक्स करतो, रक्त साफ झालं की आपोआप चेहऱ्यावर ग्लो येतो आणि केस गळणं कमी होतं। नंबर 9, तणाव, डोकेदुखी कमी करतं। यात एल्थेनिन नावाचा घटक असतो, जो मन शांत ठेवतो। कामाचा ताण, चिडचिड असेल तर 1 कप कोरा चहा शांत बसून प्यावा, 10 मिनिटात बरं वाटेल, गोळीची गरज नाही। फायदा नंबर 10, तोंडाची दुर्गंधी आणि दातांसाठी उपयुक्त। दुधाच्या चहाने तोंडाला वास येतो, कोरा चहा बॅक्टेरिया मारतो, त्यामुळे तोंडाचा वास कमी होतो आणि दात किडत नाहीत। नंबर 11, कॅन्सरपासून बचाव करतो। रोजच्या भाषेत सांगायचं तर शरीरात वाईट पेशी वाढू नये म्हणून कोरा चहा मदत करतो। हा काही इलाज नाही, पण बचाव नक्की आहे। नंबर 12, म्हातारपण उशिरा येतं, अँटीऑक्सिडेंट जास्त असल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या उशिरा येतात, शरीर आतून तरुण राहतं। कोरा चहा कोणी पिऊ नये, आता आपण ते पाहूया आणि काय काळजी घ्यावी। सगळ्यात चांगलं असलं तरी अतिरेक नको, दिवसातून 2 कप पेक्षा जास्त नको। उपाशीपोटी सकाळी उठल्या उठल्या नको,
रात्री 6 नंतर नको, झोप बिघडेल. गरोदर महिला आणि ज्यांना खूप जास्त ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांना विचारून चहा खूप वेळ उकळू नका, कडू होतो आणि पोटाला त्रास होतो. तर मैत्रिणींनो, बघितलंत ना, हा एक साधा कोरा चहा, पण फायदे किती मोठे. मी तर ठरवलंय दुपारी 3 वाजता माझा कोरा चहा फिक्स आहे. तुम्ही पण उद्यापासून सुरू करून बघा. 8 दिवसात फरक जाणवेल. तुम्ही कोरा चहा पिता का? तुम्हाला कसा वाटतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती आरोग्य टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.